एकदम मऊसूद, दाणेदार, हलकी फुलकी उपवासाच्या वरईची खांडवीची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर सुरुवात करूया उपवासाची रेसिपी. इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये 1 कप वरई इथं घेतलेली आहे. वरई छान तुपावर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि सतत हलवत अगदी गुलाबी रंग येईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. 1 कप वरीच्या तांदळासाठी मी इथे 1.5 ते पावणे 2 कप पाणी उकळण्यासाठी दुसऱ्या बाजूला ठेवलेलं आहे. याच्याही पूर्वी आपण उपवासाच्या बऱ्याच साऱ्या रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेल्या आहे. त्याची प्लेलिस्टही बनवलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासाच्या रेसिपी त्यामध्ये दाखवलेल्या आहे. तांदूळ छान परतून झालेला आहे. आता याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अगदी रवाळ असं हे बारीक करून घ्यायचं आहे. पहा टेक्स्चर किती रवाळ आहे, असंच ठेवायचं आहे. आता पुन्हा हे पॅनमध्ये ओतून घेऊया आणि एक 5 मिनटं पुन्हा याला छान परतून घेऊया. एकदम झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे. आता यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घालून घेणार आहे. तेही या रव्याबरोबर छान परतून घेऊया. अगदी नकळत मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे. आता पाणीही एकीकडे छान उकळलेलं आहे आणि रवाही छान भाजून झालेला आहे. दोन्हीही गरम आहे, त्यामुळं पाणी लगेच ओतल्या ओतल्या हा रवा सहज शिजून उकमलून येतो. तर आता रवा छान भाजून झालेला आहे. उकळलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया. पाणी ओतताना हळूच ओतायचं आहे, रवा अंगावर उडण्याची शक्यता असते. आता छानपैकी याला पुन्हा मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं वाफ आणून घ्यायची आहे. रवा आणि पाणी छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर याला छान वाफ आणून घ्यायची आहे, म्हणजे रव्याचे कण छान शिजून येतात. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ याला दिल्यानंतर पहा रवा किती छान शिजलेला आहे. पहा वरीचे तांदूळ पूर्णपणे शिजलेला आहे. आता यामध्ये मी 1 कप वरीच्या तांदळासाठी बरोबर पाऊण कप असं गूळ घेतलेला आहे. गूळ चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे पटदिशी यामध्ये विरघळला जातो. आता दोन्ही छान मिक्स करून घेऊया. मला थोडा गूळ कमी वाटला म्हणून मी इथे 2 ते 3 टीस्पून साखर घातलेली आहे. साखर इथे नाही घातली तरी चालेल. आता हे सगळं एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसा गूळ गरम होईल तसा वितळू लागेल आणि एकजीव होईल. आता मिश्रणाने पॅनच्या कडा सोडोपर्यंत हे हलवत राहायचं आहे. पहा गूळ आणि रवा छान मिक्स झालेला आहे आणि मिश्रणाने पॅनही सोडलेलं आहे. आता आणखी थोडंसं मी याला घट्ट करून घेणार आहे.
आता याला झाकून ठेवून एक दणदणीत वाफ आणून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आणि वेलची पूड मिश्रणामध्ये मिक्स करून एक झाकून ठेवून एक दणदणीत वाफ आणून घ्यायची आहे. इकडे वाफ लागेपर्यंत मी केक ट्रेला तुपाचा हात लावून घेतलेला आहे. पहा, छान वाफ बसलेली आहे. याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. रवा छान फुलून आलेला आहे आणि मिश्रण आपलं दाणेदार असं बनलेलं आहे. आता केक ट्रेमध्ये याला आपण काढून घेऊया आणि वडी छान सेट करून घेऊया. पहा, कंटेनरला तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये सगळं मिश्रण काढून घेऊया. एकसारखं सगळीकडं पसरून घ्यायचं आहे. छान सगळीकडनं सेट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर ओलं खोबरं थोडंसं पसरून घ्यायचं आहे. खोबरं छान पसरून झालेलं आहे. आता खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स जरी याच्यावर पसरले तरी चालेल. पारंपरिक पद्धतीत वरून फक्त खोबरंच लावलं जातं. आता थोडं थंड झाल्यानंतर याला मी चौकोनी वडीचा आकार देऊन घेणार आहे. एकसारख्या आकारात चौकोनी वड्या कापून घेऊया आणि याला सेट करण्यासाठी रूम टेम्परेचरलाच ठेवून द्यायचं आहे. छान वड्या सेट होतात. अतिशय रवाळ आणि मऊसूत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी वरीच्या तांदळाची, यालाच खांडवी किंवा अमृतफळं असंही म्हणतात, उपवासाला तुम्ही जरूर खाऊ शकता. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. एक लाईक तर तुमचा आवश्यकच आहे. ऑल्सो हाईपसुद्धा करा. अशाच छान छान रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.